नमस्ते. माझं नाव मंगेश सोनावले आहे. मागच्या आठवड्यातच 16वं पुस्तक लिहून तुमच्यासमोर इथं व्यक्त होण्यासाठी उपस्थित आहे. लिहिलं होतं काल परवा, ते सांगतो. कुछ हालातों ने मुझे बदला, कुछ हालातों ने मुझे बदला और मैंने कुछ हालातें बदली. कुछ हालातों ने मुझे बदला और मैंने कुछ हालातें बदली. कुछ शौक, कुछ सपने, कुछ आदतें बदली. कुछ शौक, कुछ सपने, कुछ आदतें बदली. उम्र के साथ साथ मैंने शिकायतें बदली. थँक्यू. प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं. आपल्या तक्रारी संपत नाहीत, पण त्या वयानुसार चेंज होत जातात. एक दुसरं म्हणजे मी काय लिहितो ॲक्च्युली मला क्रायटेरिया माहिती नसतो. ते तुम्ही ठरवा ते कशामध्ये मोडतं. कारण मी एक स्पेसिफिक क्लासिफिकेशनमधला पोएट वगैरे नाही आहे. अर्थात मी लेखक कवी नाही आहे कोणी, पण जे सुचतं ते लिहितो, पानावरती उतरतं. के साथ रह नहीं सकता, के साथ रह नहीं सकता पर देख सकता हूँ. उसे छू नहीं सकता पर महसूस कर सकता हूँ. के साथ रह नहीं सकता पर देख सकता हूँ. उसे छू नहीं सकता पर महसूस कर सकता हूँ. उसे बयां नहीं कर सकता पर लिख सकता हूँ. थँक्यू. माझ्या मित्रांना विशेषतः ऋतू आहे ते ऋतुराज, हॅलो. हां, माझ्या मित्रांना आहे ना, म्हणजे त्यांच्यासारखे इतरे आहेत, काहींचे लग्न झाले, पण त्यांना आता घाई असते की त्यांचं ओळखलं तर माझ्याही मागे लागतात. तर त्यांचं आणि माझं, एक मित्राचं आणि माझं कॉन्व्हर्सेशन चाललं होतं. तर त्या इन्सिडेंटवरती एक कविता लिहिली होती. कविता हिंदी आहे, आवडेल तुम्हाला, आय होप. तर कविता अशी होती. दोस्तों ने कहा सही वक्त पर शादी होनी चाहिए. त्यांना सुखात पाहत नाही समोरचा. दोस्त ने कहा सही वक्त पर शादी होनी चाहिए. मैंने कहा सही इंसान से शादी होनी चाहिए. दोस्त ने कहा पछताओगे, दोस्त ने कहा पछताओगे, बच्चे नहीं होंगे. मैंने कहा किसी अनाथ को गोद ले लेंगे. बघा, कविता ही कॉमेडीमध्ये पण तुम्ही व्ह्यू करू शकता आणि इमोशनॅलिटी पण याच्यामध्ये आहे. दोस्तों ने कहा मुर्दे बात नहीं करते. रागवला माझ्यावरती, बोला एवढं समजवतोय तुला, ऐकत नाहीस. दोस्तों ने कहा मुर्दे बात नहीं करते. मैंने कहा मोहब्बत जिंदा होनी चाहिए. त्याचे काही प्रश्न संपत नव्हते आणि मी पण काय थटत नव्हतो. परत तो म्हणाला, दोस्त ने कहा सूरत ढलते कोई अपना नहीं लेता. दोस्त ने कहा सूरत ढलते कोई अपना नहीं लेता. मैंने कहा सूरत देख कर जो अपना ले ऐसा किसी चाहिए. आपको चाहिए. आता हिंदीकडून मराठीकडे एक छोटीसं वळतो थोडंसं. कवितेचं शीर्षक आहे मैत्री तरुण होती. खास तुमच्या वयांसाठी. ओके. गावच्या जत्रेत गेलो होतो, गावच्या जत्रेत गेलो तेव्हा भेटले जुने मित्र. गावच्या जत्रेत गेलो तेव्हा भेटले जुने मित्र. सर्वांकडे पाहून समजलं बदललं होतं चित्र. सर्वांकडे पाहून समजलं बदललं होतं चित्र. श्याम्या टकला झाला होता. जर कोणाचं यापैकी नाव त्याच्यामध्ये मेन्शन असेल तर ते काल्पनिक कविता आहे. डोंट टेक सिरियसली. श्याम्या टकला झाला होता, दिप्या जाडा झाला होता, विजा बडबड्या झाला होता. मैत्रिणीही बदलल्या होत्या, मैत्रिणीही बदलल्या होत्या, पूर्वीसारख्या राहिल्या नव्हत्या. संगी अंगानं वाढली होती, संगी अंगानं वाढली होती. लिली कंबरेत वाकली होती, काजीला बॅटरी लागली होती. त्यावेळी काजल असं नाव होतं, असं फील म्हणजे कल्पना केली आहे फक्त. मीही त्यांच्यासारखाच होतो, मीही त्यांच्यासारखाच होतो, पूर्वीसारखा राहिला नव्हतो. हातात काठी आली होती, आयुष्यात साठी आली होती, पायाची वाटी गेली होती. वय शरीर परिस्थिती सारं बदललं होतं. वय परिस्थिती सारं बदललं होतं. दुःखे सर्वांचीच होती, मात्र मैत्री तरुण होती, नव्याने ती बहरत होती. मात्र मैत्री तरुण होती, नव्याने ती बहरत होती. खूप खूप धन्यवाद. एक विशेष साहित्यिक क्षेत्रामध्ये साहित्यप्रेमी, साहित्यिक
यांच्यासाठी विशेष सूचना वजा विनंती आहे की रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये एक नवीन एका स्त्रीच्या आयुष्यावरती भाष्य करणारं, तिचा संघर्ष मांडणारं हे नवीन पुस्तक माझ्या हातून लिहिण्याचा एक प्रयत्न झालेला आहे. आणि हे पुस्तक ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. घ्या असं मी बिलकुल बोलणार नाही, कारण तो व्यवसाय नाही आहे माझा, हे पॅशन आहे. आणि व्यवसाय आणि पॅशन हे जर वेगवेगळं असेल तरच तुम्ही समाधानी जास्त राहू शकता, असं माझा अनुभव आहे. इतरांचा आय डोंट नो. तर ज्यांना आवड आहे, जाणून घ्यायचं आहे मी कोण आहे, मी काय लिहितो, का लिहितो, त्यांनी हे पुस्तक ॲमेझॉनवरून घ्या, वाचा आणि त्यांचा फीडबॅक मला द्या. सोबतच अधिक सूचना देखील द्या, जेणेकरून नेक्स्ट लेवलला त्याच्यापेक्षा चांगलं दर्जेदार साहित्य तुम्हाला देण्यामध्ये मला एक बळ मिळेल आणि प्रयत्न होईल. थँक्यू सो मच.